नमस्कार. भाग्यश्री वास्तू टिप्स या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मूलांक 1 ते 9 वाल्यांनी कोणते करिअर ऑप्शन्स निवडावे याविषयी बोलणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही पाहिलं असेल तुमच्यापैकी काही मित्र किंवा मैत्रिणी यांना त्यांच्या करिअरमध्ये खूप जास्त यश मिळतं, तर काहींना अपयश मिळतं. असं का होतं? कष्ट, प्रयत्न तर सगळेच करतात. पण जर तुम्ही तुमच्या मूलांकाप्रमाणे करिअर ऑप्शन चूज केले, तर तुमच्या प्रयत्नांना यशाची पण साथ मिळते. चला तर सुरू करूयात आजचा व्हिडिओ. मूलांक 1 म्हणजे ज्यांचा जन्म महिन्याच्या 1, 10, 19 आणि 28 या तारखेला झाला आहे. ही लोक सूर्य या ग्रहाच्या अंमलाखाली येतात. या लोकांना कोणते करिअर ऑप्शन चांगले आहेत? तर ही लोक गव्हर्नमेंट जॉब करू शकतात, बिझनेस एखादा स्टार्टअप खोलू शकतात, ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये जाऊ शकतात, लीडर बनू शकतात कारण यांच्याकडे सनच्या क्वालिटीज आहेत. ॲडव्हर्टाइजमेंट आणि न्यूजपेपर इंडस्ट्रीमध्ये सुद्धा हे चांगलं यश संपादन करू शकतात. ही लोक डॉक्टर, केमिस्ट बनू शकतात. त्यानंतर ही लोक सोलार आणि इलेक्ट्रिक डिपार्टमेंटमध्ये सुद्धा चांगलं यश मिळवू शकतात. या लोकांनी मेंटल वर्क करावं मोर दॅन फिजिकल वर्क. आता बघूया आपण मूलांक 2 वाल्यांसाठी कोणते करिअर ऑप्शन्स आहेत. मूलांक 2 म्हणजे ज्यांचा जन्म महिन्याच्या 2, 11, 20 आणि 29 या तारखेला झाला आहे. ही लोक फिल्म इंडस्ट्री, ऍक्टिंग, मॉडेलिंग या क्षेत्रात आपलं करिअर करू शकतात. त्याचबरोबर क्रिएटिव्हिटी आणि डिझायनिंग मध्ये सुद्धा यश संपादन करू शकतात. त्याच्यानंतर ही लोक ब्युटी पार्लर, ऑकल्ट सायन्सेस, टीचर बनू शकतात, ॲग्रिकल्चर आणि डेअरी इंडस्ट्रीमध्ये जाऊ शकतात. याचबरोबर ही लोक डॉक्टर, नर्स, पॅथॉलॉजिस्ट आणि केमिस्ट सुद्धा बनू शकतात. मूलांक 3 म्हणजे ज्यांचा जन्म महिन्याच्या 3, 12, 21 आणि 30 या तारखेला झाला आहे. ही लोक गुरु या ग्रहाच्या अंमलाखाली येतात. या लोकांसाठी कोणते करिअर ऑप्शन चांगले आहेत? तर पहिलं म्हणजे टीचिंग आणि एज्युकेशन फील्ड यांच्यासाठी खूप यशदायी ठरू शकते. त्याच्यानंतर ही लोक सेल्स आणि मार्केटिंग मध्ये सुद्धा चांगलं यश मिळवू शकतात. ही लोक बिझनेस करू शकतात, लॉयर बनू शकतात, ब्रोकर बनू शकतात, चांगले काउन्सिलर बनू शकतात, ज्वेलरीचा बिझनेस टाकू शकतात, PRO म्हणजे पब्लिक रिलेशन ऑफिसर बनू शकतात आणि बँकिंग क्षेत्रात सुद्धा जाऊ शकतात. याच्यानंतर मूलांक 4 म्हणजे ज्यांचा जन्म महिन्याच्या 4, 13, 22 आणि 31 या तारखेला झालेला आहे. ही लोक राहू या ग्रहाच्या अंमलाखाली येतात. या लोकांनी कोणते करिअर ऑप्शन निवडावेत? तर पहिला आहे ट्रान्सपोर्ट. त्याच्यानंतर ही लोक इंजिनिअरिंग फील्ड सुद्धा निवडू शकतात. टेक्निशियन्स बनू शकतात, IT सेक्टरमध्ये जाऊ शकतात. एरोनॉटिकल इंजिनिअरिंग यांच्यासाठी खूप चांगलं आहे. कॉन्ट्रॅक्टर, बिल्डर बनू शकतात, लॉयर बनू शकतात आणि इलेक्ट्रिशियन सुद्धा बनू शकतात. यानंतर मूलांक 5 म्हणजे ज्यांचा जन्म महिन्याच्या 5, 14 आणि 23 या तारखेला झाला आहे. ही लोक बुध म्हणजे मर्क्युरी या ग्रहाच्या अंमलाखाली येतात. ही लोक बँकर बनू शकतात, फायनान्सर, अकाउंटंट, क्लर्क बनू शकतात, मेडिकल फील्डमध्ये जाऊ शकतात, एक उत्तम रायटर बनू शकतात, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट प्लेयर बनू शकतात आणि टीचर सुद्धा बनू शकतात. मूलांक 6 म्हणजे ज्यांचा जन्म महिन्याच्या 6, 15 आणि 24 या तारखेला झाला आहे. या लोकांसाठी कोणते करिअर ऑप्शन्स आहेत? तर पहिल्यांदा ऍक्टिंग, म्युझिक आणि आर्ट क्षेत्रात ही लोक जाऊ शकतात. आता का? 6 हा अंक शुक्र या ग्रहाच्या अंमलाखाली येतो. ही लोक इंटेरियर डिझायनिंग मध्ये, फॅशन डिझायनिंग मध्ये सुद्धा करिअर करू शकतात. मीडिया सेक्टरमध्ये जाऊ शकतात, ब्युटी पार्लर, सलून ओपन करू शकतात. त्याच्यानंतर मिठाईची दुकानं ह्यांच्यासाठी चांगली आहेत. ज्वेलरीचा बिझनेस करू शकतात आणि गारमेंटचा सुद्धा बिझनेस करू शकतात. मूलांक 7 म्हणजे ज्यांचा जन्म महिन्याच्या 7, 16 आणि 25 या तारखेला झाला आहे. ही लोक केतू या ग्रहाच्या अंमलाखाली येतात. ही लोक रिसर्च वर्क करू शकतात. त्याच्यानंतर ही लोक इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस करू शकतात, ऑकल्ट सायन्सेस मध्ये जाऊ शकतात, डिटेक्टिव्ह बनू शकतात, इंजिनिअरिंग फील्डमध्ये जाऊ शकतात, डेअरी आणि फिश इंडस्ट्रीमध्ये जाऊ शकतात
सोप आणि केमिकल इंडस्ट्री सुद्धा यांच्यासाठी उत्तम आहे. मूलांक 8 म्हणजे ज्यांचा जन्म महिन्याच्या 8, 17 आणि 26 तारखेला झाला आहे. ही लोक शनी या ग्रहाच्या अंमलाखाली येतात. लॉयर, जस्टिस आणि नोटरीची कामही करू शकतात. इंजिनिअरिंग फील्डमध्ये जाऊ शकतात. आयर्न आणि ऑइल इंडस्ट्रीमध्ये जाऊ शकतात. फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स डिपार्टमेंट सुद्धा ही लोक चांगलं यश संपादन करू शकतात आणि टेक्निकल डिपार्टमेंटमध्ये सुद्धा जाऊ शकतात. आता मूलांक 9 म्हणजे ज्यांचा जन्म महिन्याच्या 9, 18 आणि 27 या तारखेला झाला आहे. ही लोक मंगळ या ग्रहाच्या प्रभावाखाली येतात. ही लोक स्पोर्ट्समध्ये चांगली प्रगती करू शकतात. आर्मीमध्ये जाऊ शकतात, पोलीस डिपार्टमेंटमध्ये जाऊ शकतात. ही लोक उत्तम सर्जन आणि डॉक्टरही बनू शकतात. उत्तम पॉलिटिशियन बनू शकतात. रिकव्हरी डिपार्टमेंटमध्ये जाऊ शकतात. केमिस्ट बनू शकतात. लँड किंवा मायनिंग रिलेटेड वर्क पण करू शकतात. हे झाले मूलांक 1 ते 9 साठीचे करिअर ऑप्शन्स. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.